बुरशीजन्य रोगांमुळे शेतकरी नेहमीच हैराण असतात। हजारो रुपयांची कीटकनाशके फवारूनही शेतकऱ्यांना हल्ली म्हणावा तसा रिझल्ट मिळत नाही। अशावेळी घरगुती बुरशीनाशक बनवण्याचं काम काही शेतकरी आणि शेतकरी गट करू लागलेत। अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातल्या बोपी गावच्या 5 स्टार शेतकरी गटानं गोमती तक्रासव नावाचं बुरशीनाशक तयार केलंय। अमरावती जिल्ह्यातल्या बोपी गावात 5 स्टार महिला बचत गट शेतकऱ्यांसाठी काम करतोय। या गटाला निवृत्ती कृषी अधिकारी संजय देशमुख मार्गदर्शन करतायत। हल्ली पिकांवर किडी तसंच रोगांचा प्रादुर्भाव होतोय। शेतकऱ्यांनी हजारो रुपयांची बुरशीनाशकं फवारूनही त्याचा फारसा प्रभाव होत नाही। अशावेळी बुरशीनाशकं घरगुती बनवली तर किमान शेतीचा खर्च कमी होईल या अपेक्षेनं बोपीचा हा महिला गट सध्या काम करतोय। ताकामध्ये काय आम्ल आहे, सायट्रिक ऍसिड आहे आणि आम्ल प्रमाणात जास्त असल्यामुळे ते बुरशीला म्हणजे नायनाट करते। म्हणजे बुरशी मारण्याचा प्रकार जो आहे तो कन्सेप्ट इथे आहे आणि तो देशी गायच्या ताकामध्येच आहे। बाकी अन्य जर्सी गायमध्ये ते काही सापडत नाहीत। त्याच्यामुळे हे जे बुरशीनाशक आहे हे भारतामध्ये पहिल्यांदा बनलेलं आहे बोपी गावामध्ये। आणि आमची गोमती गोसेवा जी आहे ही सगळी स्मार्ट आत्मा, ग्रामदर्पण, 5 स्टार बचत गट, त्रिवेणी संगम हे सगळ्यांचा संगम करून आम्ही सामूहिक कार्यक्रम करतो। पूर्ण गावामध्ये आज जवळपास 20-30 कुटुंबामध्ये याचं आम्ही उत्पादन केलेलं आहे आणि या उत्पादनामधून रोजगार निर्मिती जर शेतकऱ्याची झाली आणि शेतकऱ्यांनी स्वतःच जर औषध घरी बनवलं आणि मार्केटिंग केलं तर दोन्ही इकडून फायदा होते। आणि शेतीला जर आपल्याला विकता कामा नये तर ते तुम्ही शेती दुकानामधून कुठलं औषध विकत आणायचं नाही। देशी गायीच्या ताकाचा वापर करून या गटानं गोमती तक्रासव नावाचं एक बुरशीनाशक बनवलंय। याचा मिरची, द्राक्ष, मोसंबी, डाळिंब, संत्रा, चिकू, काजू, भेंडी, कारली, कपाशी, सोयाबीन, तूर, हरभरा, कांदा या पिकांवरील बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यास हमखास उपयोग होत असल्याचा डॉक्टर संजय देशमुखांचा दावा आहे। गोमती तक्रासव जी आहे बुरशीनाशक हे देशी गायच्या ताकापासून, शुद्ध ताकापासून बनते आणि याच्यामध्ये 12 वनस्पती जडीबुटीचे फॉर्म्युला टाकून आम्ही 21 दिवस मटक्यामध्ये संधान करून ते बनवतो। हे म्हणजे भारतीय शेतकऱ्यासाठी एक वरदान आहे। खास करून पश्चिम महाराष्ट्रातील काही शेतकरी आल्यानंतर द्राक्ष, मिरची आपल्याकडच्या या मिरचीवर येणारा बुरशी आजार जो आहे हा बुरशी आजार स्प्रेइंग मधून आणि ड्रिंचिंग मधून म्हणजे द्राक्ष बाग लहान असेल, फळबाग लहान असेल तर ड्रिंचिंग करायचं आणि नंतर स्प्रेइंग करायचं। असं मल्टीपर्पज हे गोमती तक्रासव बुरशीनाशक हे भारतभर शेतकऱ्यासाठी एक वरदान झालेलं आहे। कारण याचे रिझल्ट इतके जबरदस्त आहे की तुम्हाला कुठलेही औषध बुरशीनाशक मार्केटमधून आणायचं काम नाही। इथं मटक्यामध्ये प्रत्येक शेतकरी घरी बनवू शकते। फक्त त्याला देशी गाईचं ताक पाहिजे आणि तो फॉर्म्युला टेक्निकल टाकलं की 21 दिवसात तुमचं बुरशीनाशक तयार होते। हे कीटनाशक फवारताना 100 लिटर पाण्यात 1 लिटर गोमती तक्रासव मिसळून फवारलं जातं। हे कीटनाशक आणि त्याचा फायदा पाहण्यासाठी नाशिकच्या काही द्राक्ष उत्पादकांनी नुकतीच अमरावतीला हजेरी लावली होती। शक्कर शेती आहे, त्यामध्ये मी नाही सोयाबीन आहे, मी शक्कर आणि मूग आणि कपाशी हे आहे 10 एकर। तर याच्यावर मी याचं गोमूत्र कीड नियंत्रणाचं पहिले फवारणी केली तर त्याचे कसं मला उत्कृष्ट असे रिझल्ट भेटले। म्हणजे पाणी जास्त पडल्यामुळे जो पिवळेपणा आला होता तो पिवळेपणा पण गेला आणि आणखी जे कीट रसशोषक जे आहेत कीट ते पण माझ्या याच्यावर आले नाहीत। तर मला याचा चांगला रिझल्ट भेटला गोमूत्र कीड नियंत्रणाचा। मी सर नाशिकहून आलो, नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुका इथून आलो। आमच्याकडे मुख्य पीक हे द्राक्षाचं आहे आणि आम्ही आतापर्यंत जीवामृत जे जमिनीतून दिलं जातं त्याचा वापर करत आलो, परंतु द्राक्षावरती जास्त खर्च हा बुरशीनाशक आणि कीटकनाशकावर होतो। तर आतापर्यंत सेंद्रियमध्ये बुरशीनाशकाचं कुठलंही सोल्युशन आम्हाला मिळालेलं नव्हतं। तर साम टीव्हीच्या माध्यमातून साम टीव्हीवरती मी देशमुख सरांचे 2 वेळा कार्यक्रम बघितले आणि त्या माध्यमातून त्यांचा माझा फोनवरती संपर्क आला आणि त्यामुळं मी त्यांच्या सतत संपर्कात राहिलो आणि आज नेमकं तक्रासव हे जे बुरशीनाशक या संदर्भात आज हा जो कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी खास आलो। कारण जर द्राक्षामध्ये जर याचा जर चांगला रिझल्ट मिळाला तर खूप मोठी बचत शेतकऱ्यांची होईल
आणि विषमुक्त द्राक्ष आपल्या देशी लोकांना सुद्धा खायला मिळते. महिलांच्या या बचत गटाला महाराष्ट्र ग्राम दर्पण कृषी विकास प्रकल्पाचा मोठा हातभार आहे. बचत गटाला लागणारा पैसा आणि त्यांनी तयार केलेल्या उत्पादनांची मार्केटिंग महाराष्ट्र ग्राम दर्पण कृषी विकास प्रकल्पामार्फत केली जाते. साम टीव्ही अॅग्रो वन जेवढी क्रांती केली शेतकऱ्यासाठी, खरं जिवंत शेतकरी साम टीव्ही अॅग्रो वन मुळेच आहे. प्रॅक्टिकली प्रॅक्टिस मॅक्स मॅन परफेक्ट, प्रॅक्टिकली न्यूज म्हणजे आता तुम्ही घेतली लाईव्ह, ही लाईव्ह न्यूज पूर्ण जगामध्ये, पूर्ण भारतामध्ये, आणि आम्हाला तुम्ही एवढं सहकार्य केलं शेतकऱ्यांना की या गावातली तिसरी न्यूज आहे तुमच्या चॅनलला, आमची तिसरी गोमती गोसेवाची. त्याच्यामुळं आम्ही फार ऋणी आहोत. म्हणजे एवढं ऋण, जेवढा प्रचार एका झटक्यात पूर्ण जगामध्ये साम टीव्ही अॅग्रोवरनं केला तेवढा आम्ही नाही करू शकत, कोणीच नाही करू शकत. शेतकऱ्यापर्यंत प्रत्यक्ष हे आमचं त्रिधाम कीट नियंत्रण, गोमती तक्रार जाणार आहे, गेलेला आहे, माऊली अर्क गेलेला आहे. हा प्रचाराचा भाग जो आहे हा सगळ्यात मोठा साम टीव्हीनं आम्हाला केलेला आहे. बोपी गावात गायीच्या गोमूत्र आणि ताकापासून 3 प्रकल्प सुरू झाल्यानं गावात महिलांना रोजगार उपलब्ध झालाय. तर गावात ज्यांच्या घरी देशी गायी आहेत त्या गाय मालकाला गोमूत्राचे पैसे मिळू लागलेत. त्यामुळे आता भाकड गायी विकण्याऐवजी त्या सांभाळण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय. डॉक्टर संजय देशमुखांप्रमाणे जर राज्याच्या कृषी आणि पशुसंवर्धन विभागानं एकत्रित काम केलं तर फडणवीस सरकारच्या महत्वाकांक्षी गोवंश हत्या बंदी याचा अर्थपूर्ण अर्थ शेतकऱ्यांना समजेल आणि देशी गायीची आर्थिक गरज शेतकऱ्यांच्या लक्षात येईल. अरुण जोशी, साम टीव्ही, अमरावती.